हॅलो. या दरम्यान व्यासपीठावर इथे मुंबईवरून आलेल्या पाहुण्यांचा इथं सन्मान केला जातोय, त्यांचं स्वागत केलं जातंय. सन्माननीय मुंबई शिवसेनेचे शाखा अध्यक्ष विनोदजी शिर्के साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं इथे या स्पर्धेचे प्रमुख संयोजक सन्माननीय नगरसेवक आमचे मार्गदर्शक सूर्यकांतजी आप्पा लवटे यांच्या शुभ हस्ते शिर्के साहेबांचं इथे स्वागत आणि सन्मान केला जातोय. Yes, yes sir. Game on please. आजच्या खेळातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. स्वराज्य विरुद्ध जलाराम सिमेंट येवला हा संघ. मॅच ऑन प्लीज. थँक्यू. जलाराम सिमेंट येवला संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि स्वराज्य संघाला इथे फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. येस येस सर. जे आतमध्ये बस उभे, मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेल कृपया आपण सीमारेषेच्या बाहेर जायचंय. संदीप भिंगारे सर, संदीप भिंगारे सर, सर सीमारेषेच्या बाहेर थोडस काढायचंय सर्वांना. थँक्यू. पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येत आहे सचिन पवार. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू निखिल कुरकुरे विकेटच्या अगदी बाहेर, आउटसाइड द ऑफ स्टंप. मुख्य पंचांकडनं इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि या अवंतर धावेसोबत, या व्हाईट बॉल सोबत इथे या आजच्या दुसऱ्या सामन्यातील खेळाला सुरुवात होते. पहिला चेंडू विकेटच्या बाहेर, इथे मात्र नियंत्रण सुटलंय. ऑन साइडला खेळले गेलेला हा फटका मिड विकेटला इथे अडवला जातोय. निखिल कुरकुरेच्या बॅट मधून आलेला हा स्ट्रोक. इथे वैयक्तिक आपलं देखील अकाउंट ओपन करताय निखिल कुरकुरे आणि संघाचा अकाउंट इथे संघाच्या अकाउंट मध्ये 2 धावा होत आहे. वैयक्तिक बॅट मधून आलेली ही पहिली धाव असेल. या अगोदर अवंतर धावेसोबत इथे संघाची 1 धाव, त्यानंतर आता निखिलच्या बॅट मधून आलेली दुसरी धाव. धावफलक 2 धावा 1 चेंडू नंतर. क्षेत्ररक्षण मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये गालिब पडेल आता स्ट्राइक वर येत आहे. थर्डमॅन, फाईन लेग, वाईडिश गली, पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग. 2 खेळाडू 30 यार्ड सीमारेषेच्या बाहेर लावले गेले ते गालिब पटेल साठी. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये लोअर फुल टॉस ड्राइव्ह केलाय गालिब पटेलच्या बॅट मधनं. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह डीप मध्ये चेंडू इथे स्टॉप केला गेला, अडवला गेला. गालिब पटेल इथे या 1 धावेच्या माध्यमातून आपला अकाउंट ओपन करताय. धाव फलक जाऊन पोहोचतोय 3 धावा. इकडे डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट झाले निखिल कुरकुरे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडे थर्डमॅन रिजन मध्ये देखील थोडस खराब क्षेत्ररक्षण अरुण वाढवणे यांच्याकडनं. मात्र
एक धावेवर दोन्ही फलंदाजांना इथे समाधान मानावं लागतंय बाईकच्या माध्यमातून एक व्हाईट बॉलची देखील एक अवंतर धाव मिळते. 2 अवंतर धावेसोबत धावफलक वाढतोय. 5 धावा धावफलकावर लागताय. सचिन पवार मॅन फ्रॉम तालुखेडले निफाड तालुका ग्रामीण भागातील हा खेळाडू मात्र महाराष्ट्रातील तमाम नावाजलेल्या संघाकडनं देखील ओपन क्रिकेटमध्ये टुर्नामेंटमध्ये सहभागी होत असतो. भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम संघांमधला ओळखला जाणारा आणखी एक संघ प्रतीक डिंगडॉंग संघाकडनं देखील सचिन पवार अनेक ओपन क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभागी होत असतो. पुण्यातील डिंगडॉंग संघ या दरम्यान लोअर फुल टॉस इथे ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह सिंगल कंप्लीट केला जातोय. सचिन पवार पुन्हा एकदा. निखिल कुरकुरे स्थानिक क्रिकेटर स्टार क्रिकेटर आपल्या आक्रमक क्रिकेटसाठी अटॅकिंग क्रिकेटसाठी त्यांना ओळखलं जातं. ओ जबरदस्त फटका मात्र इथे वाईडिश मिड ऑफ क्षेत्रामध्ये सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं गेलं. मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू असताना इथे मात्र व्हाईट बॉल जरी आले असतील मात्र कुठेही त्यानंतर धावा मात्र जास्त प्रमाणात येत नाहीये. 4 चेंडू नंतर 6 धावा धावफलकावर लागताय. आतापर्यंत 2 व्हाईट बॉल देखील या षटकामध्ये डिलिव्हर केले जात आहे सचिन यांच्याकडनं. निखिल ऑन स्ट्राइक ऑन साइड लाईक मजबूत प्रहार. व्हॉट अ स्ट्रोक. इथे एफर्ट्स कमी पडताय आणि चेंडू सरळ जातोय काव कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. मैदानी फटका निखिलच्या बॅटमधनं या सामन्यातील पहिला चौकार येतोय. निखिल कुरकुरे एक नावाजलेला फलंदाज नाशिक क्रिकेटमध्ये नाशिकच्या बाहेर संपूर्ण महाराष्ट्रभरात देखील आपल्या ताबडतोड फलंदाजीसाठी त्याला ओळखलं जातं. आताच मार्च मध्ये हलक्या त्याने चेंडूला स्टेअर केलंय. वाह सेन्सिबल क्रिकेट देखील निखिल कुरकुरे यांच्या बॅटमधनं आज विशेष करून बघायला मिळतंय. अत्यंत महत्वाची लढत कारण या स्पर्धेमध्ये जर तुम्ही या सामन्यामध्ये जर तुम्ही पराभूत झाला तर निश्चितच स्पर्धेच्या बाहेर तुम्हाला जावं लागेल. निश्चितच यामुळे निखिल कुरकुरे यांच्याकडनं मात्र निश्चितच आता संयमानं खेळ इथे बघायला मिळतोय. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळतंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक इथे संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 11 धावा. इथे जलाराम सिमेंट येवला हा संघ देखील आणखी एक वेगवान गोलंदाज मॅन फ्रॉम देवपूर एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा हा वेगवान गोलंदाज. अरुण वाढवणे निखिल कुरकुरेंसाठी इथे उर्दू विकेट येत आहे. निखिल कुरकुरे मार्च मध्ये जळगाव इथे सरदार वल्लभभाई पटेल चषकामध्ये जबरदस्त प्रहार मात्र याही वेळेस मिड ऑफ रिजन मध्ये इथे चेंडू अडवला जातोय. जळगाव इथे संपन्न झालेल्या सरदार वल्लभभाई पटेल चषकामध्ये 8 षटकांच्या सामन्यामध्ये आपलं धावांचं शतक वैयक्तिक एक 100 देखील निखिल कुरकुरेच्या बॅटमधनं बघायला मिळालं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री चषक जे बारामतीमध्ये खेळलं गेलं ओपन क्रिकेट टुर्नामेंट गुजरातच्या संघाकडे खेळत असताना देखील त्या सामन्यामध्ये जबरदस्त फटकेबाजी निखिलच्या बॅटमधनं बघायला मिळाली होती. ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मिड विकेटला चेंडू जातोय. ऑन साइडला निखिल कुरकुरेच्या बॅटमधनं येते चेंडू खेळला जातोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 1.2 षटकानंतर 12 धावा. गालिब पडेल आणखी एक मोठा खेळाडू. टॅलेंट प्रतिभा क्षमता जास्तीत जास्त सरळ बॅटने खेळून खेळणारा हा फलंदाज गालिब पडेल.
एक प्रचंड अनुभव असणारा लेदर बॉल क्रिकेट देखील फार अव्वल दर्जाचं ते खेळतात. इथे अरुण ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेन. हो भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू. इथे अपील होतंय. वाह काय गोलंदाजी इथे अरुण कडनं बघायला मिळते. लाजवाब गेंदबाजी. व्हॉट अ बॉल. इथे विकेटवर देखील स्वतः गालिब पटेल जाऊन चेक करताय विकेट. ते मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. निश्चितच चित्र मात्र वेगळं दिसू शकलं असतं. नशीब बलवत्तर गालिब पटेल यांचं धाव संख्या जाऊन पोहोचते बिनबाद 12. समोरच्या बाजूला एक विनंती असेल, पंचांना देखील सूचना असेल की समोरच्या बाजूला जे प्रेक्षक डगआउट मध्ये बसले, थांबा 2 मिनिटं. जे प्रेक्षक बसले डगआउट मध्ये त्यांनी तिथनं निघायचंय, बाहेर जायचंय आणि त्या संघाला तिथे जागा रिकामी करून द्यायची आहे. सूचना असेल सर तुम्हाला. समोरच्या डगआउट मध्ये बसलेल्या सर्व प्रेक्षकांना सूचना असेल, प्लीज सहकार्य करा आयोजन समितीला. आपल्याला विनंती असेल, स्वराज्य संघाला सूचना असतील, आपण तिथे स्थानापन्न व्हावं. चला थँक्यू. 12 धावा. ओ रायझिंग डिलिव्हरी. इथे टॉप एज गली क्षेत्रामध्ये कुणाल जाधव इथे झेल घेण्याचा प्रयत्न ते करताय. प्रयत्न थोडेसे कमी पडताय. याचं कारण तुम्ही बघत असाल, चेंडू थोडासा पुढे पडलाय. सिंगल कंप्लीट केली गेली. इथे निखिल कुरकुरे पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतील. धावसंख्या 1.4 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 13 धावा धावपलकावर लागताय. या अगोदरच्या सामन्यामध्ये या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला होता. तो ठरला पीडी चॅलेंजर संघ. निखिल कुरकुरे यांच्यासाठी प्राइज येत आहे. पांडवलेने वॉरियर्स, गामनेमाळा पाथर्डी येथील क्रिकेटर्स, लेजंड क्रिकेटर रवी मांडे यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक असेल. अरुण वाढवणे ओव्हर द विकेट. देवपूर एक्सप्रेस विकेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मेंडेटरी पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न निखिल कुरकुरे यांच्याकडनं केला जातोय. महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग शिरसाट स्पोर्ट्स क्लब आयोजित जी फेब्रुवारीमध्ये खेळली गेली वाघोली पुणे येथे. संपूर्ण भारतभरातील अनेक स्टार क्रिकेटर्स त्या स्पर्धेत सहभागी झाले होते. निखिल कुरकुरे त्यांनी कृष्णा सातपुतेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रोहित ब्लास्टर्स या सन्माननीय रोहित दादा थोरात यांचा संघ, या संघाकडनं खेळत असणारा रोहित ब्लास्टर संघामध्ये जबरदस्त फटकेबाजी कृष्णा सातपुतेच्या सोबत देखील त्यांनी त्या स्पर्धेमध्ये केली होती. एज आणि चेंडू वेगानं ट्रॅव्हल करतोय. डीप मध्ये चेंडू जातोय. फाईन लेग रीजन. सीमारेषेच्या बाहेर निखिल कुरकुरेच्या बॅटमधून आलेला हा चौकार सीमारेषे पार. इथे मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक संपते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. एक अत्यंत महत्वाची सूचना असेल या स्पर्धेच्या अंतिम सामन्याविषयी मित्रांनो. जे ऑनलाईन प्रेक्षक, जे स्थानिक मैदानावर प्रेक्षक उपस्थित असतील त्या सर्वांसाठी की या सिरीजचं, या स्पर्धेचा अंतिम सामना दिनांक 31 रोजी मंगळवारी ठीक रात्री 8 वाजता खेळला जाईल. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने आणि अंतिम सामना हा मंगळवार 31 मे रोजी 8 वाजेला, रात्री ठीक 8 वाजता अंतिम सामना असेल. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि निश्चितच फार मोठ्या संख्येने आपण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी, या स्पर्धेच्या अंतिम महामुकाबल्यासाठी 7 वाजेला मेगा फायनल या हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलंय.
कव्हर रिजन मध्ये धाव बाद करण्याचा प्रयत्न तिथे केला गेला. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये निश्चितच गालिब पटेल मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचताय. इथे जोखीम भरी धाव इथे घेतली गेली. धावफलक 2.2 षटकानंतर 20 धावा धावफलकावर लागताय. सचिन पवार लेफ्ट हँड राउंड द विकेट मारा करताय. पंचांच्या डाव्या बाजूने दत्त मंदिर एंड कंड स्ट्रायकिंग एंड निखिल कुरकुरे. गालिब पटेल निखिल कुरकुरे सारखे एक सेन्सिबल क्रिकेट आणि अटॅकिंग क्रिकेट शैली असणाऱ्या दोन सलामीचे फलंदाज तुम्ही मैदानाच्या आतमध्ये विकेटवर बघताय स्वराज्य संघाकडनं. बिग करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू स्विंग होतोय. स्विंग अँड मिस. ते बॉलच्या लाईन मध्ये न येता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला आपल्या फेवरेट झोन मध्ये आवडत्या क्षेत्रामध्ये इथे खेळण्याचा प्रयत्न होता. ड्रिल मध्ये जर आपण बघत असाल तर शॅडो मध्ये मैदानाच्या डाव्या बाजूला इथे खेळण्याचा प्रयत्न करताय. मात्र प्रॅक्टिकली खेळत असताना मात्र ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे निखिलकडनं इथे फसतोय. ओ या वेळेस मात्र इथे टायमिंग चुकला. लॉंग ऑन रिजन मध्ये उभा असलेला खेळाडू मात्र चेंडूच्या मागे येतोय. एक सुरेख झेल तिथे टिपला जातोय. निखिल कुरकुरे झेल बाद होत आहे. माघारी त्यांना परतावं लागेल. स्वराज्य संघाला इथे पहिला धक्का बसतोय. कर्णधार निखिल कुरकुरे झेल बाद. बॅक टू द पविलियन. स्वराज्य संघ सन्माननीय शिवसेनेचे गटनेते नगरसेवक विलासअण्णा शिंदे यांचे चिरंजीव रोशनजी शिंदे, त्यानंतर युवा सेना पदाधिकारी युवा उद्योजक सन्माननीय निलेशजी शिरसाट सर, त्यानंतर विवेकजी पुरी यांचा हा संघ स्वराज्य संघ, ज्या संघाचं नेतृत्व इथे निखिल कुरकुरे करताय ऑरेंज जर्सी मध्ये. तर दुसऱ्या बाजूला जलाराम सिमेंट येवला, येवल्याचे प्रख्यात उद्योजक व्यावसायिक आणि अनुभवी ज्येष्ठ क्रिकेटपटू सन्माननीय राजाभाऊ पवार यांचा हा संघ, जो क्षेत्ररक्षण करणारा संघ. विकेटच्या मागच्या बाजूला आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू नाशिक शहरातील आणखी एक मोठा खेळाडू, जो संपूर्ण भारताभरात आणि भारताच्या बाहेर देखील आपल्या टॅलेंटने आपल्या प्रतिभेने अप्रतिम क्रिकेटच्या माध्यमातून नाशिक टेनिस क्रिकेटचं नाव मोठं करतोय. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू इथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. चेंडू सरळ विकेट कीपर रवी आहिरे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. गोपाल मॅन फ्रॉम लासलगाव, गोपाल ठाकरे अष्टपैलू खेळाडू, नाशिक जिल्ह्यातील आणखी एक नव्या दमाचा एक मोठा खेळाडू, सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्याची देखील गणना केली जाते. ओ मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू फ्लाय होतोय. रवी आहिरे, व्हॉट अ कॅच, अप्रतिम, अफलातून, अविश्वसनीय झेल टिपला जातोय. गोपाल ठाकरे इथे झेल बाद होत आहे. माघारी त्यांना परतावं लागतंय. स्वराज्य संघाला आणखी एक धक्का बसतोय. दुसरी विकेट इथे डाऊन होतोय. दुसरा गडी इथे बाद होतोय. प्रीमियर लीग, इंडियन प्रीमियर लीग जी खेळली जाते, आयपीएल क्रिकेट लीग मध्ये अंतिम सामन्यामध्ये या 15व्या सीझनचा जो अंतिम सामना खेळला जातोय, त्यामध्ये राजस्थान रॉयल्स संघाची धावसंख्या 17.3 षटकामध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 112 धावा धावफलकावर लागताय. इथे प्राइज येत आहे या अप्रतिम झेल साठी, अफलातून कॅच साठी संघमालक टीम ओनर सन्माननीय राजाभाऊ पवार यांच्या वतीनं रवी आहिरे, कॅप्टन रवी आहिरे यांच्यासाठी रोख 501 रुपयांचं पारितोषिक इथं जाहीर होत आहे. या अप्रतिम खेळाचं रवी आहिरेच्या या प्रयत्नांचं इथं कौतुक केलं जात आहे, सन्मान केला जातोय. संघमालक राजाभाऊ पवार यांच्याकडनं रोख 501 रुपयांचं पारितोषिक त्यांना दिलं जात आहे.
ओहो लाजवाब, गालिब पडेल ऑन फायर, व्हॉट अ स्ट्रोक. इथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू सरळ जातोय हवाई मार्गाने सीमारेषेच्या पलीकडे. गालिब पडेल इथे जबरदस्त इथे कामगिरी करत असताना एक लाजवाब स्ट्रोक, चेंडू सीमारेषे पार, षटकार. गालिब पडेल, व्हॉट अ स्ट्रोक. धाव संख्या 26. ओहो या दरम्यान ओहो झेल सुटतोय रवी आयरेकडनं. माय गुडनेस, आतमध्ये आलेला हा चेंडू. इथे बॉलिंग स्टाईल जर आपण बघत असाल अरुण वाढवणे यांची, हाय आम गोलंदाजी ऍक्शन मात्र निश्चितच फलंदाजांना इथे गोंधळात टाकणारी, अडचणीत आणणारी इथे गोलंदाजी ऍक्शन अरुण वाढवणे यांची. मात्र गालिब पटेलला निश्चितच अडचणीत आणलं गेलं. एक सुरेख चेंडू बघायला मिळाला. सिंगल जरी कंप्लीट केली गेली असेल मात्र या चेंडूचं आणि गोलंदाज अरुण वाढवणे यांचं निश्चितच कौतुक असेल. महाराष्ट्रातील अनेक नामवंत स्पर्धांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अनेक मोठमोठ्या संघांमधनं सातत्यानं व्यावसायिक क्रिकेट खेळणारा हा व्यावसायिक क्रिकेटपटू अरुण वाढवणे इथे या रात्रीच्या सामन्यामध्ये देखील, या स्पर्धेमध्ये देखील इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय. काय गोलंदाजी करतोय, काय भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय. गालिब पटेल सारख्या तंत्रशुद्ध, टेक्निकली अतिशय स्ट्रॉंग असणाऱ्या खेळाडूला देखील त्यांनी इथे मात्र अडचणीत आणलं. यावेळेस मात्र आउटसाइड द लेग स्टंप, विकेटच्या अगदी बाहेर, विकेटच्या मागच्या बाजूला मात्र लाजवाब कलेक्शन बघायला मिळालं. सुरेख पद्धतीने चेंडू तिथे गॅदर केला गेला. डॉट इथे व्हाईट बॉल येतोय, सिंगल येते. धावसंख्या 2 गडी बाद, 28 धावा. स्ट्रायकिंग एंडला आता नवीन बॅट्समन येत आहे संदीप विचारे, बाहुबली फलंदाज, स्थानिक खेळाडू, लोकल बॉय. आपल्या तगड्या शरीर यष्टीसाठी त्यांना बाहुबली फलंदाज म्हटलं जातं. ओहो स्क्वेअर कट, व्हॉट अ शॉट. संदीप विचारे ट्रेडमार्क फटका येतोय. बाहुबली फलंदाज संदीप विचारच्या बॅट मधनं हा नजाकत भरा कलात्मक फटका येतोय. अरुण वाढवणे सारख्या वेगवान गोलंदाजावर इथं हल्ला चढवला जातोय. संदीप विचारेच्या बॅट मधनं आलेला हा लाजवाब स्ट्रोक, चेंडू सीमारेषे पार, चौकार. जातं उत्तर दिलं त्यांनी, स्वतःला सिद्ध केलं. एज ओहो माय गुडनेस, माय गुडनेस. इथे दावा येत आहे. स्ट्रोक कसाही असे ना, मात्र स्पर्धात्मक क्रिकेटसाठी रिझल्ट महत्वाचा असतो. इथे परिणाम तुम्ही बघताय की आणखी एक वेगवान गोलंदाजीवर हलक्या हाताने चेंडूला लेट कट पद्धतीचा स्ट्रोक खेळला गेला आणि बॅटचा एज घेऊन चेंडू सरळ जातोय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवर 2 चौकार येत आहेत मधनं. व्हॉट अ बॅटिंग. धावसंख्या 3.4 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. व्हॉट अ बॅटिंग. इथे वेळ घेत आहे संदीप विचारे. याचं कारण लेदर बॉल क्रिकेट देखील ते फार अव्वल दर्जाचं घेतात, स्वतःला व्यवस्थित सेट करतात. हँड आय कॉर्डिनेशन देखील तुम्ही बघत असाल जबरदस्त. सातत्यानं लेदर क्रिकेट खेळल्यामुळे हो यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला स्ट्रेट करण्याचा प्रयत्न होता. इथे अरुण वाढवण्याच्या वेगाचा फायदा आपल्या स्ट्रोक मध्ये करून घेत असताना संदीप विचारे भले मात्र बॅटवर संपर्क होऊ शकला नाही, मात्र निश्चितच एक चांगला प्रयत्न संदीप विचारे यांच्याकडनं केला गेला आणि भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू सरळ विकेट किपर रवी आहिरे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल कमबॅक करताय. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. डीप मध्ये ओहो इथे क्षेत्ररक्षक कोसळत आहे. ओ चोरटी धाव. इथे धावबाद करण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंडला केला गेला. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. गालिब पटेल आणि संदीप विचारे या दोघांच्या दरम्यान काय ताळमेळ दिसतंय, काय कम्युनिकेशन दिसतंय. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम, अफलातून, इम्प्रेसिव्ह, प्रभावित करणारी रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या या 2 धावांच्या मदतीनं 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 38 धावा. 2 गडी बाद 38 धावा.
4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागताय 38 धावा. 9.50 या सरासरीने धावफलकावर 38 धावा लागताय. निखिल कुरकुरे बाद झाले. त्यानंतर आलेले गोपाल ठाकरे देखील शून्यावर गोल्डन डकचे शिकार ठरले. माघारी त्यांना परतावं लागलं. मात्र त्यानंतर गालिब पटेल आणि संदीप विचारे मात्र परिस्थिती सांभाळत आहे. निश्चितच कमबॅक करत असताना एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याकडे वाटचाल करत असताना गालिब पटेल आणि संदीप विचारेच्या बॅटमधनं 2 अप्रतिम फटके देखील बघायला मिळाले. डोळ्यांचं पारणं फेडणारे स्ट्रोक्स संदीप विचारे यांच्या बॅटमधनं बघायला मिळाले. 4 षटकांची इथे समाप्ती होते. जलाराम सिमेंट येवला संघाकडनं खेळत असताना जी फ्रंट लाईन सीमर जोडी आपण जी बघितली, आघाडीची जी गोलंदाजीची जोडी बघितली, मी पुन्हा एकदा सांगेल की या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजीची जी जोडी असेल ती जोडी सचिन पवार आणि अरुण वाढवणे यांची जोडी. या जोडीला मात्र सन्मान दिला गेला. खराब चेंडूचा त्यांच्या खराब गोलंदाजीवर हल्ला चढवला गेला आणि चांगल्या चेंडूला सन्मान देखील तिथे दिला गेला. आणि एक 4 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावांवर. संदीप विचारे वैयक्तिक खेळताय 4 चेंडूंमध्ये 10 धावांवर. तर दुसऱ्या बाजूला गालिब पटेल, ज्यांना लड्डू म्हटलं जातं, टर्फ विकेट असेल, लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, या क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मॅटमध्ये लाजवाब कामगिरी करणारा हा मोठ्या स्पर्धेतील मोठा खेळाडू. लाजवाब स्ट्रोक गालिब पटेलच्या बॅट मधनं आलेला एक लॉफ्टेड फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. षटकारासोबत धावसंख्या वाढते. गालिब पटेलच्या बॅटमधनं आलेला आणखी एक षटकार आपण बघितला. जबरदस्त फटकेबाजी त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 4.1 षटकानंतर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 धावा. इथे समर्थ कांदळकर यांचं स्वागत इथे गालिब पटेलच्या बॅटमधनं षटकार मारून केलं गेलं स्वागत. आता निश्चितच आता आपले हात मोकळे सोडताय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. उभ्या स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. याचं कारण विकेटच्या मागच्या बाजूला रवी आहिरे क्लोज विकेट किपिंग करताय. इथे एक नवी रणनीती बॅट्समनला अडचणीत आणण्याचा प्रयत्न जलाराम सिमेंट येवला संघाकडनं केला जातोय. कर्णधार रवी आहिरेकडनं केला जातोय. चांगला प्रयत्न. लोअर फुल टॉस गतीमध्ये बदल केला गेला. स्लोअर वन इथे ट्राय केला गेला. अक्षरशः चेंडू खोदून काढला गेला. वीक क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मैदानी फटका. सिंगल कंप्लीट केली जातोय. स्ट्राईक इथे चेंज होतोय. इथे प्राइज येतोय. रवी आहिरे तुमच्यासाठी प्राइज असेल की तुम्ही सलग 3 विकेट्स जर मिळवल्या, विकेट हॅट्रिक पुढच्या षटकामध्ये, तर स्वप्नील गामने यांच्याकडनं तुम्हाला रोख 1100 रुपयांचं पारितोषिक असेल. ओव्हर पिच डिलिव्हरी. जबरदस्त प्रहार. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येत आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 4.4 षटकानंतर 2 गडी बाद 46 धावा. आज मात्र निश्चितच इथे मैदानाच्या आतमध्ये या अगोदरच्या सामन्यामध्ये तब्बल 89 धावांचं टार्गेट दिलं गेलं होतं. आतापर्यंत या सामन्यामध्ये मात्र धावसंख्या इथे कमी होते. 46 धावा फक्त धावफलकावर लागताय. ओ हो गालिब पटेल, व्हॉट अ स्ट्रोक, ऑन फायर. लॉंगॉनच्या डोक्यावरनं चेंडू सरळ जातोय आउट ऑफ द पार्क, मैदानाच्या बाहेर. गालिब पटेल यांच्या बॅटमधनं आणखी एक मजबूत तगडा स्ट्रोक. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. वैयक्तिक 3 षटकारांच्या मदतीनं 12 चेंडूमध्ये 26 धावांवर बॅटिंग करताय. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. समर्थ ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेंथ. हो काय स्ट्रोक खेळलाय गालिब पटेल. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. माय गुडनेस. डीप कव्हर क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स 4 रन्स.
गारी पडेल यांच्या बॅटमधनं आणखी एक जबरदस्त प्रहार बघायला मिळतोय. बॅक टू बॅक सलग 2 मोठे फटके येत आहे. धावसंख्या 5 गडी बाद, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 56 धावा. 2 गडी बाद 56 धावा. आतापर्यंत रवी आहिरे येत आहे. रवी आहिरे यांच्यासाठी प्राइज असेल विकेट हॅट्रिक साठी. इथे स्वप्नीलजी गामने यांच्या वतीनं 1100 रुपयांचं पारितोषिक असेल. राऊंड द विकेट रवी आहिरे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना इथे रवी वायडिश मिड ऑफ इथे तैनात केलाय. ओहो लेग कटर. धावबाद करण्याची संधी असेल. पुन्हा एकदा संधी ते हुकते. माय गुडनेस. ओव्हर थ्रो आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. इथे रवी आहिरेकडनं मात्र धावबाद करण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्रायकिंग एंडला संदीप विचारे यांना प्रयत्न इथे फसतोय आणि चेंडू सरळ जातोय ओव्हर थ्रोच्या स्वरूपात सीमारेषेच्या बाहेर. अवंतर धावा मिळतील. अवंतर धावा 4 आणि बॅटच्या माध्यमातून 1 अशा 5 धावा येत आहे. धावफलक 61 धावा. एक सम्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना गालिब पडेल आणि संदीप विचारे आणि स्वराज्य संघ. इथे मात्र निश्चितच नशीब देखील साथ देत आहे स्वराज्य संघाला. एज हो इथे मनगटाचा वापर केला गेला. ग्लान्स केला गेला गालिब पडेल यांच्याकडनं. विकेटच्या मागच्या बाजूला मात्र लाजवाब पद्धतीने आपल्या डाव्या बाजूला सूर मारत झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न जरी फसला असेल मात्र या प्रयत्नांचं कौतुक असेल. फाईन लेग रिजन मध्ये मात्र चेंडू अडवला जातोय. धावसंख्या 62. हो यावेळेस लॉफ्टेड फटका वीक क्षेत्रामध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. संदीप विचारेच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक, तगडा स्ट्रोक. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 1 टप्पा घेत 1 बाउन्स 4 रन्स. हो बॅक टू बॅक. पुन्हा एकदा संदीप विचारेच्या बॅट मधनं व्हॉट अ स्ट्रोक. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. याच्या खेळीला संदीपच्या खेळीला भरपूर प्रतिसाद पाठिंबा मिळतोय. हो पुन्हा एकदा वाह. इथे रवी आहिरेच्या गोलंदाजी या संदीप विचारे यांच्या या एक तगड्या स्ट्रोकसाठी, या मजबूत फटक्यासाठी, षटकारासाठी प्राइज येते. लकी बॉय संघाचे प्रमुख ओनर आणि कॅप्टन नितीनजी बेन यांच्या वतीनं संदीप विचारे तुमच्यासाठी या षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक येत आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते जमा झालंय. सर्व रसिकांना देखील विनंती असेल, प्राइज लावणाऱ्यांना विनंती असेल, इथे प्राइज जमा करायचे. इथे धावबाद करण्याची संधी असेल. आता मात्र इथे स्वतः धावत जात आहे रवी आहिरे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला संदीप विचारे. इथे धावबाद होत आहे आणि एक वादळी खेळीचा इथे अंत होतोय. इथे इनिंग देखील कंप्लीट होते. धाव संख्या जाऊन पोहोचते 6 षटकांच्या समाप्तीनंतर 78 रन्स 78 धावा.
हवा आणि हा सामना जिंकण्यासाठी जलाराम सिमेंट येवला या संघाला 79 धावांचं लक्ष्य असेल, टार्गेट असेल. इथे IPL मध्ये, इंडियन प्रीमियर लीग मध्ये जो 15व्या सीझनचा अंतिम सामना खेळला जातोय, ग्रँड फिनाले, त्यामध्ये राजस्थान रॉयल संघाचं इनिंग इथे कंप्लीट होतोय. 20 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. राजस्थान रॉयल संघानं गुजरात टायटन संघासमोर 131 धावांचं लक्ष्य ठेवलंय. 20 षटकांमध्ये 131 धावा करायच्या आहे त्या ही स्पर्धा जिंकण्यासाठी गुजरात टायटन संघाला. आणखी एक महत्वाची सूचना असेल, कॉल असेल मित्रांनो. दिनांक 31 मे मंगळवार ठीक 7 वाजता अंतिम सामना या काका नाना छत्रपती चषक, काका नाना प्रीमियर लीग या भव्य दिव्य ऐतिहासिक पर्व पहिले टेनिस बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचा अंतिम महामुकाबला, अंतिम सामना, ग्रँड फिनाले, द टायटल ऑफ छत्रपती चषक, जी अंतिम लढत असेल ती दिनांक 31 मे 2022 रोजी रात्री संध्याकाळी ठीक 7 वाजता असेल. याची आपण सर्व मायबाप प्रेक्षकांनी सर्वांनी नोंद घ्यायची आहे. थँक्यू. डीजे थँक्यू. 1 मिनिट, आणखी एक प्राइज येते. संदीप विचारे यांच्यासाठी आणखी एक प्राइज येते. आपल्या वादळी खेळीसाठी, ताबडतोड फलंदाजीसाठी सन्माननीय मयूर सोनवणे सर यांच्या वतीनं तुमच्यासाठी 201 रुपये आणि षटकारासाठी, उत्तुंग षटकारासाठी आपले बालमित्र जीवलक सहकारी नितीन बेन यांच्या वतीनं 501 रुपये असतील. निश्चितच आजची रात्र आपल्यासाठी मात्र आठवणीतली रात्र असेल. येस, थँक्यू. अप्रतिम खेळ, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा खेळ आणि या बाद फेरीमध्ये अत्यंत महत्वाच्या लढतीमध्ये संघासाठी संकट मोचक म्हणून एक लाजवाब भूमिका, अप्रतिम भूमिका आज मात्र गाली पडेल आणि संदीप विचार यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण बघत असाल, जलाराम सिमेंट येवला हा संघ एक मजबूत स्टार कास्ट असणारा संघ, अनेक तारे सितारे असणारा हा संघ, आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू लोकल बॉय रवी आहिरे या संघाचं नेतृत्व करतोय. संपूर्ण भारतभरात विविध नामवंत बलाढ्य मजबूत संघाकडनं सातत्यानं स्पर्धात्मक क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट खेळणारा मुन्ना शेख नंतर आणखी एक खेळाडू जो भारताच्या बाहेर टेनिस क्रिकेट खेळण्यासाठी जातो. सलग 2 वर्ष 10PL खेळणारा रवी आहिरे, प्रचंड टॅलेंट, प्रचंड क्षमता, प्रचंड प्रतिभा असणारा रवी आहिरे इकडे जलाराम सिमेंट संघाकडनं सलामीला येतोय. 79 धावांचं लक्ष्य असेल. रवी आहिरे नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याला सोबत देत आहे. फलंदाजीसाठी जलाराम सिमेंट संघाकडनं सलामीची जोडी आपण बघतोय. दर्शन गायकवाड मॅन फ्रॉम येवला, एक डावा उजवा कॉम्बिनेशन. मॅन फ्रॉम येवला या संपूर्ण सिरीज मध्ये प्रतेश नेवकर इन मध्ये. नेवकर सर स्वागत असेल, वेलकम. आणखी एक लोकल बॉय. यस, रवी आहिरे 36 चेंडू आणि 79 धावांचं लक्ष्य इथे असेल. या सामन्यातील पुन्हा एकदा या सामन्यातील विजयी संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरेल. या अगोदरच्या सामन्यामध्ये पीडी चॅलेंजर्स संघानं सर्वज्ञ फाउंडेशन संघाचा पराभव करत या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पहिला संघ म्हणून प्रवेश केला आणि पहिला संघ म्हणून मान मिळवला. संदीप मुठे पहिलं षटक. स्ट्रायकिंग एंड रवी आहिरे, नॉन स्ट्रायकिंग एंड दर्शन गायकवाड. गोलंदाजी मार्कवर संदीप.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. टॉप एज इथे झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र नो मॅन्स एरियामध्ये चेंडू जाऊन पडतोय आणि पहिल्या चेंडूवर मात्र एक आक्रमण गोलंदाज म्हणून संदीप मुठे रवी आहिरेवर करताय. जुने सहकारी, अनेक स्पर्धेमध्ये संदीप मुठे रवी आहिरे सोबत क्रिकेट खेळतात. एकमेकांच्या क्रिकेटचा, एकमेकांच्या प्रतिभेचा फार मोठ्या प्रमाणात अभ्यास संदीप मुठे आणि विरुद्ध रवी आहिरे हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. ओहो, रवी आहिरे ऑन फायर, ट्रेडमार्क फटका येतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. या आतापर्यंतच्या खेळातील सर्वात उत्तुंग षटकार रवी आहिरेच्या बॅट मधनं येतोय. या दरम्यान सन्माननीय राजधानी मित्रमंडळाचे पदाधिकारी अजयजी मस्के साहेब आणि त्यासोबतच रिक्षा युनियन पदाधिकारी सुनील भाऊ वाघ, मॅन फ्रॉम सुभाष रोड यांचं देखील इथे आगमन झालंय. स्वागत असेल. षटकार येतोय, आक्रमण या पहिल्या चेंडूवर संदीप मुठे इथे वरचढ ठरला, मात्र त्यानंतर स्वतःला इथे सिद्ध करताय पुन्हा एकदा रवी आहिरे आणि जबरदस्त आक्रमण करत असताना षटकार. 6 धावा. ओहो, बॅक टू बॅक, व्हॉट अ स्ट्रोक रवी आहिरेच्या बॅट मधनं. माय गुडनेस, काय फटकेबाजी. पानी से नहाने वाले लिबास बदलते हैं और पसीने से नहाने वाले इतिहास बदलते हैं. बॅक टू बॅक सलग 2 चेंडूवर 2 षटकार येत आहे रवी आहिरेच्या बॅट मधनं. 79 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र आपल्या स्टाईलनं इथे विरोधी गोलंदाजावर हल्ला चढवतोय. वीरेंद्र सहवाग स्टाईलनं बॅटिंग करत असताना मात्र जबरदस्त फटकेबाजी, प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी फटकेबाजी बघायला मिळते. काय बॅटिंग, हल्ला, आक्रमण. संदीप मुठे मात्र आता निश्चितच बॅकफूटवर येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडू नंतर. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक इथे टाकलं जाते. 12 धावा, 3 चेंडू इथे पूर्ण होत आहे. वाघ कितीही जखमी झाला, पहिल्या चेंडूवर जो वाघ जखमी झाला रवी आहिरे, वाघ कितीही जखमी झाला तो थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर निघतो. तोच दरारा आणि तीच दहशत घेऊन संकटावर अशा पद्धतीने तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास झाला पाहिजे. इथे रवी आहिरे मात्र विरोधकांवर तुटून पडतोय. जबरदस्त फटकेबाजी. इथे खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. टिपिकल टेनिस क्रिकेट लँग्वेज मध्ये बैठक फटका, स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे अक्रॉस द लाईन मात्र चेंडू सरळ बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. कमबॅक करतोय संदीप मुठे, ज्यांना आप्पा म्हटलं जातं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च करताय संदीप. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करताय पंचांच्या उजव्या बाजूने. रवीसाठी पुन्हा एकदा. ओहो, माय गुडनेस, जबरदस्त फटकेबाजी. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. व्हाट अ बैटिंग, व्हाट अ बैटिंग. 5 चेंडू मध्ये 3 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 18. जबरदस्त फटकेबाजी. पश्चिम बंगालमध्ये या अगोदरच्या सीझन मध्ये, याच सीझन मध्ये मार्च मध्ये कलकत्ता असेल, त्यानंतर गुजरात बलसाडमध्ये असेल, इंदोर, त्यानंतर उज्जैन या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना जबरदस्त फटकेबाजी रवी आहिरेच्या बॅटमध्ये देखील बघायला मिळाली होती. आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते 5 चेंडू नंतर 3 षटकारांच्या मदतीनं 18 धावा. रवी आहिरे मात्र विरोधी गोलंदाजाच्या इथं मात्र निश्चितच हल्ला चढवत असताना त्याच्या गोलंदाजीला इथं निष्प्रभ करतोय, नष्ट करतोय. ओ, इथे संदीप विचारे, इथे मात्र निश्चितच थोडा समोरच्या बाजूला इथे चेंडू लँड होतोय. क्षेत्ररक्षण केलं गेलं, मात्र रवी आहिरेचा झेल जर असेल, मात्र तुम्हाला जिंकायचं असेल तर मात्र निश्चितच इथे प्रयत्न करायला हवा होता. झेल होऊ शकला नाही. इथे पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावफलक जाऊन पोहोचतोय
बिनबाद 19 धावा आणि आता समीकरण बनतंय प्रतिषटक 12 धावा या सरासरीने 30 चेंडूंमध्ये 60 धावांची आवश्यकता. 5 षटक आणि 60 धावांची आवश्यकता. रवी आहिरे जबरदस्त फटकेबाजी 3 षटकार त्याच्या बॅट मधनं येत आहे. निश्चितच आता मात्र स्वराज्य संघाच्या तंबूमध्ये मैदानाच्या बाहेर असेल किंवा मैदानाच्या आतमध्ये असेल निश्चितच थोडं चिंतेचं वातावरण असेल. चर्चा होताना दिसते. चर्चा झाली पाहिजे. गालिब पटेल सारखा एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल जर तो निश्चितच निखिल कुरकुरे सोबत संघाला लीड करत असेल तर मात्र चित्र वेगळं होऊ शकतं आणि आपल्या अनुभवाचा वापर देखील आपल्या संघासाठी गालिब पटेल निश्चितच करू शकतील. गोलंदाजी मार्कवर आता येत आहे गोपाल ठाकरे वेगवान गोलंदाज एक सर्वोत्तम अष्टपैलू मॅन फ्रॉम लासलगाव. रवी आहिरे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. अजूनपर्यंत इथे दर्शन गायकवाडला कुठलाही स्ट्राईक मिळाला नाहीये. शून्यावर तो अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबतोय आणि इथे जवळनं रवी आहिरेच्या फलंदाजीचा तो मनमुराद आनंद घेतोय नॉन स्ट्रायकिंगला थांबून. गोपाल रवीसाठी फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटला चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चेंडू वेगानं जातोय. चौकार. इथे रवी आहिरेला तुम्ही लेग स्टंपवर डाव्या बाजूला गोलंदाजी करू शकत नाही मित्रांनो. एक मजबूत क्षेत्र डाव्या बाजूला जास्तीत जास्त फटकेबाजी रवी आहिरे सातत्याने करत असतो ऑन साइडला आणि आपला फेवरेट झोन आहे त्याचा वापर करतोय रवी. हो बॅकफुटला गेले. चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही. इथे गली आणि तडमाडमधनं गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. लेटकट पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता मात्र भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू वेगाने सरळ विकेट किपर कॅप्टन निखिल कुरकुरे यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कमबॅक करताय गोपाल ठाकरे. आल्या यावेळेस पुन्हा एकदा गोपाल. ओ लॉफ्टेड फटका हवेमध्ये उंच. ओहो हो चेंडू सरळ जातोय आउट ऑफ द पार्क इन द स्लॉट. बॉल आउट ऑफ द प्लॉट. चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सीमारेषे पार. रवी आहिरेच्या बॅट मधनं आणखी एक जबरदस्त मजबूत तगडा स्ट्रोक. हवाई मार्गाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते या षटकाराच्या मदतीनं 29 धावा. 1.3 षटकाच्या खेळानंतर गोपाल ठाकरे सारख्या वेगवान गोलंदाजावर देखील आक्रमण चढवलं जाते. भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामधील सर्वोत्तम गोलंदाजांवर देखील याच पद्धतीने हल्ला चढवणारा हा अनुभवी बॅट्समन रवी. ओ यावेळेस पुन्हा एकदा व्ही क्षेत्रामध्ये इथे मिड ऑफ रिजन मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं गेलं. अप्रतिम क्षेत्ररक्षण. स्वतःला स्ट्रेच केलं. हवेमध्ये सूर मारत इथे चेंडू अडवला गेला आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 4 धावा इथे वाचवल्या गेल्या. धावफलक 1.4 षटकानंतर 29 धावा इथे धावफलकावर लागताय. आता समीकरण बनतंय 26 चेंडू आणि 50 धावा. ऑन साइडला इथे जोरदार अपील होते. जोरदार अपील इथे विकेटच्या मागच्या बाजूला होतंय. ऑन साइडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये इथे संपर्क झाला का नाही इथे पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. मात्र पंचांवर या अपीलचा कुठलाही परिणाम होताना इथे दिसत नाहीये. इथे अपील मध्ये उत्साह देखील होता. आत्मविश्वास देखील होता. मात्र अतिशय दक्ष असे पंच
या पंचांवर मात्र या अपीलचा कुठलाही परिणाम झाला नाही. निर्धाव चेंडू होते. गोपाल ठाकरे मात्र भन्नाट वेगानं इथे गोलंदाजी करतोय. एक चांगला चेंडू रवी आहिरेला मात्र या चेंडूवर अडचणीत आणलं गेलं आणि या निर्धाव चेंडू सोबत धावसंख्या स्थिर. धावसंख्या 1.5 षटकानंतर बिनबाद 29 धावा. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला इथे झेल होऊ शकला नाही. आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइडला एक बॉटम हँडचा वापर केला गेला. एक जबरदस्त प्रहार बघायला मिळाला. डीप मध्ये काऊ कॉर्नर सीमारेषे जवळ चेंडू इथे स्टॉप केला गेला आणि या सिंगल सोबत धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. इथे 2 षटकाची समाप्ती होते. 30 धावा धावफलकावर लागताय. प्रतिषटक 15 धावा या सरासरीने धावफलकावर धावा लागताय 30. इथे रवी आहिरे मात्र एक मजबूत बॅटिंग करतोय. विकेटवर स्वतः उभे राहत इथे खराब चेंडूचा समाचार मात्र सातत्यानं घेतला जातोय. आता 24 चेंडू आणि समीकरण हा सामना जिंकण्यासाठी आणि उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी 49 धावांची आवश्यकता. 4 षटक 49 धावांचं लक्ष्य. इथे एक विशेष पारितोषिक येते. एका लेजंड क्रिकेटरचा इथे सन्मान केला जातोय जे नुकतीच कोविड संकट काळात लेजंड क्रिकेटर क्रिकेट विश्वातील लेदरबॉल क्रिकेट विश्वातील लेजंड क्रिकेटर ज्यांचं या कोविड संकट काळात नुकतंच दुर्दैवी दुःखद निधन झालं ते ॲडव्होकेट मंगेशप्पा खालकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन्माननीय सचिन मांडे यांच्या वतीनं त्यासोबतच कैलासजी धोंगडे यांच्या वतीनं प्राइज येत आहे. सलग 2 षटकार जर मारले तर 251 रुपयांचं पारितोषिक असेल तुमच्यासाठी रवी आहिरे. ऑन साइडला खेळून काढलाय. शॉर्ट पूल केलाय. डीप मध्ये चेंडू वेगानं ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक वेगानं धावताय. व्हॉट अ फिल्डिंग. अप्रतिम अफलातून अविश्वसनीय क्षेत्ररक्षण. काय एफर्ट्स लावताय. प्रत्येक खेळाडूला माहिती आहे करोवा मरोची ही लढत मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. या स्पर्धेत कायम राहण्यासाठी या स्पर्धेच्या बक्षीस फेरीत पोहोचण्यासाठी या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी हा सामना नितांत आवश्यक असेल जिंकणं आणि ते प्रत्येक खेळाडूला देखील ठाऊक आहे. धावसंख्या 32. यावेळेस वी क्षेत्रामध्ये हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. रवी आहिरेच्या बॅटमधून आलेली ही एकेरी धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते या 1 धावेसोबत 33 धावा. ओहो व्हाट अ शॉट. दर्शन गायकवाड. या अगोदर रवी आहिरेने सामन्याचे सूत्र आपल्या हातामध्ये घेतले होते. आता मात्र मॅन फ्रॉम येवला दर्शन गायकवाड एका पहिल्या चेंडूवर फुलर लेन डिलिव्हरी. बॅटवर चेंडू पिक केला आणि संपूर्ण ताकदीनिशी इथे चेंडूवर प्रहार केला गेला. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हवाई मार्गाने आउट ऑफ द ग्राउंड. चेंडू सीमारेषे पार. दर्शनच्या बॅटमधनं एक जबरदस्त प्रहार. षटकार. यावेळेस षटकार मारल्यानंतर दर्शन गायकवाड अत्यंत हुशारीने ऑन साइडला इथे स्ट्रोक खेळताय. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. 40 धावसंख्या 40.
आपला पहिला चेंडू खेळत असताना दर्शनच्या बॅटमधनं देखील एक मजबूत प्रहार आला षटकारा सोबत आपला अकाउंट त्यांनी वैयक्तिक ओपन केलं. सेन्सिबल क्रिकेट अटॅकिंग क्रिकेटचं एक अप्रतिम मिश्रण दर्शन गायकवाडच्या बॅटमधनं बघायला मिळतंय. संदीप मुठे पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक बॅक टू द बॉल, कलेक्शन सुरेख, सिंगल कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने वाढते, 41 धावा धावफलकावर लागताय. इथे प्राइज येते पुन्हा एकदा सन्माननीय दीपकजी लवटे यांच्या वतीनं सलग 2 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक येत आहे. ऑन साइडला टायमिंग जरी चुकला असेल मात्र एक मजबूत प्रहार ऑन साइडला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. मैदानी फटका बघायला मिळाला. दर्शनच्या बॅट मधनं सुरेख फटकेबाजी. अजूनही कुठलाही क्षती कुठलाही नुकसान इथे जलाराम येवला सिमेंट या संघाला होत नाहीये. संपूर्ण 10 खेळाडू 10 फलंदाज त्यांचे शिल्लक आहे. अत्यंत आत्मविश्वासानं इथे फलंदाजी करत असताना सलामीची जोडी दर्शन आणि रवी. 3 षटकाची समाप्ती इथे होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय बिनबाद 42 धावा. आता पुढचे 18 चेंडू आणि धावा करायच्या त्या 12.33 या सरासरीने 37 धावा. 18 चेंडू आणि 37 धावा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर सन्माननीय आमचे सहकारी मित्रबंधू जिवलक सहकारी खास मुंबईवरनं इथं उपस्थित झाल्याबद्दल दीपक भाऊ जाधव आणि गणेश भाऊ व्यवहारे या दोन्ही मान्यवरांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल. 18 चेंडू आणि 37 धावा. इकडे गोलंदाजी मार्कवर आता येत आहे गोपाल ठाकरे. tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवर या संपूर्ण सिरीजचं या संपूर्ण प्रीमियर लीगचं टेलिकास्ट केलं जात आहे. आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये सन्माननीय ऑपरेटर मिलन पाटील सर यांचंही स्वागत असेल. निलेशजी झोमटे वेलकम सर. ते देखील रवी आहिरेच्या फलंदाजीचा इथं मनमुराद ते देखील आनंद घेत आहे. गोपाल ठाकरे फुल टॉस. इथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाही, मिडल होऊ शकला नाही. गली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. अनिकेत खडताळे लोकल बॉय ज्यांना त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये मैत्री वर्तुळामध्ये त्यांना आबू म्हटलं जातं. सन्माननीय रतनजी खडताळे सर यांचे चिरंजीव गोलंदाज म्हणून देखील त्यांची कारकीर्द आतापर्यंत फार सुरेख राहिली आहे आणि त्यांना अजूनपर्यंत गोलंदाजी मार्कवर का आणलं नाहीये याचं कारण मात्र मिळत नाहीये, त्याचं उत्तर मात्र मिळत नाहीये. एक अत्यंत अनोखी गोलंदाजीची स्टाईल शैली असलेले अनिकेत खडताळे इथे फाईन लेग रिजन मध्ये फाईन लेग क्षेत्रामध्ये लोकल बॉय. अप्रतिम चेंडू. धावसंख्या 3.2 षटकानंतर 43 धावा. या दरम्यान सन्माननीय कृष्णाजी लवटे सर, त्यानंतर लकीभाऊ ढोकणे, मिलिंदजी माळवे, येस अतुलजी दोंगडे आणि आमचे सखे मित्र खास मित्र दीपकजी लवटे साहेब, प्रवीणजी लवटे सर आपलंही स्वागत असेल. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आयोजन समितीच्या वतीनं स्वागत. ऑन साइडला रवी आहिरे. ओ डीप मिड विकेट सीमा रेषा. रवी आहिरे जेलबाद. व्हाट अ कॅच. स्वराज्य संघ काय सेलिब्रेशन करतोय.
40 धावा. समीकरण या सामन्याचं मित्रांनो 14 चेंडू आणि 36 धावा. 14 चेंडू 36 धावा. गोपाल, येस गोपाल. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील मी म्हटलं होतं की गोपाल म्हणजे श्रीकृष्ण. निश्चितच संघ अडचणीत सापडत असताना पुन्हा एकदा गोपाल इथे धावून येतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या 1 गडी बाद 44 धावा. अंतिम चेंडू असेल या षटकातील. 13 चेंडू 35 धावा. ओहो गोपाल, व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल. या अप्रतिम चेंडू सोबत हे षटक मात्र निश्चितच आता निर्णायक ठरतंय. रवी आयरे देखील या षटकामध्ये बाद झाला. गोपालचं षटक मात्र अप्रतिम ठरलंय. 4 षटकांची समाप्ती. धावफलक 1 गडी बाद 44 धावा. आता समीकरण 12 चेंडू 35 धावा. इथे एक विशेष सत्कार व्यासपीठावर केला जातोय. खास या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आयोजन समितीचे सन्माननीय गिरीशजी लवटे सर आणि संपूर्ण लवटे कुटुंबियांच्या विनंतीला मान देत या स्पर्धेसाठी ते उपस्थित राहिलेले सन्माननीय पुणे येथील नांदेड सिटीतील नगरसेवक सन्माननीय विजयजी लगड साहेब, त्यानंतर सन्माननीय CMA सोसायटीचे चेअरमॅन श्री सुरेशजी धावडे साहेब यांचं इथं आगमन होतंय. व्यासपीठावर त्यांचा सत्कार, त्यांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान केला जातोय. मी सन्माननीय या अतिथींचा सन्मान करण्यासाठी इथे विनंती करेल सन्माननीय अतुलजी धोंगडे सर आणि लकीजी ढोकणे सर, तुम्हाला विनंती असेल कृपया मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. सन्माननीय शिवजन्मोत्सव सोहळ्याचे माजी अध्यक्ष आमचे बालमित्र मध्य रेल्वे सल्लागार समितीचे राजाभाऊ फोकणे यांचं देखील इथे स्वागत. इथे व्यासपीठावर सन्मान केला जातोय. पुण्यावरनं लकी भाऊ आपल्याच शुभ हस्ते दोघांचाही सत्कार करा. व्हाईट बॉल. सन्माननीय युवा नेते सागर नाना गायकवाड यांचं देखील आगमन झालंय. वेलकम सर आपलं. 4.1 षटकानंतर 1 गडी बाद 45 धावा. समीकरण 11 चेंडू 34 धावा. ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये रवी आयरे फलंदाजी करत होते त्यावेळेस मात्र हे लक्ष, हे टार्गेट ओहो ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न होता. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, सुरेख. प्रकाश काकड, मॅन फ्रॉम नायगाव एक्सप्रेस, सिन्नर तालुका. प्रकाश काकड एक नावाजलेला आणखी एक अष्टपैलू खेळाडू. इथे मात्र या निर्णायक सामन्यामध्ये, महत्वाच्या सामन्यामध्ये करू किंवा मरू किंवा जिंकू या अत्यंत महत्वाच्या लढतीमध्ये इथे मात्र प्रकाश काकड काय गोलंदाजी करताय. 10 चेंडू 34 धावा. हो गुडलँड स्पॉटवर चेंडू, धावबाद करण्याचा प्रयत्न. इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती. इथे मात्र स्ट्रायकिंग एंडला निखिल कुरकुरे यांच्याकडनं प्रयत्न केला गेला. धावचित करण्याचा प्रयत्न इथे फसतोय. नॉन स्ट्रायकिंग एंड गालिब पडेल मात्र निश्चितच तयारीत होते. सिंगल कंप्लीट केली गेली. धाव संख्या 1 गडी बाद 46 धावा. समीकरण आता बनतंय 9 चेंडू 33 धावा. प्रकाश काकड
आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च करताय प्रकाश. इथे प्राइज येतोय सन्माननीय दीपकजी लवटे यांच्या वतीनं सलग 2 षटकारांसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक असेल दीपकजी लवटे यांच्या वतीनं. ऑन साइडला व्हाट अ शॉट, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल. दर्शन गायकवाडच्या बॅट मधनं एक तगडा स्ट्रोक, डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. यावेळेस मात्र दर्शन गायकवाड अजूनही इथे विकेटच्या आतमध्ये एक बाजू एक साइड मात्र अतिशय समर्थपणे लावून धरतोय. रवी आहिरे गेल्यानंतर मात्र सामन्याचे सूत्र दर्शन गायकवाड हातामध्ये घेतोय. 6 चेंडूमध्ये 14 धावांवर नाबाद बॅटिंग करतोय. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 52 धावांवर. समीकरण बनतंय 8 चेंडू 27 धावा. प्रकाश काकड राऊंड द विकेट. ऑन साइडला ड्राइव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, मैदानी फटका, सिंगल कंप्लीट. इथे अपील होतंय मात्र सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचताय सोनू काळे, उमेश काळे. काय सामना कुठे होता आणि कुठे येऊन पोहोचलाय. धावसंख्या 1 गडी बाद 54 धावा. 7 चेंडू 25 धावा. 7 चेंडू 25 धावा. अत्यंत महत्वाची लढत या स्पर्धेत टिकण्यासाठी, या पुढच्या बक्षीस फेरीत पोहोचण्यासाठी, सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी इथे मात्र ही लढत जिंकणं अत्यंत महत्वाचं असेल. ओ यावेळेस वेगवान मारा. ऑन साइडला चेंडू जातोय मिड विकेटला. डीप मधला खेळाडू इथे चेंडूवर वेगानं धावत येतोय. येस, मुख्य पंचांकडनं लेग बाईचा इशारा येतोय, कवंतर धाव मिळेल. यावेळेस देखील प्रचंड वेगानं टाकलेला चेंडू बॅट्समनच्या पॅडवर जाऊन आदळतोय. ऑन साइडला बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता दर्शन गायकवाड यांच्याकडनं, प्रयत्न फसतोय. षटक देखील संपतंय. शेवटचं षटक असेल. 6 चेंडू आणि 24 धावा. अनामारीचं षटक, शेवटची 6 चेंडू 24 धावा. 24 धावा आणि 6 चेंडू. काय हॅलो हॅलो, शेवटची 6 चेंडू शिल्लक. अत्यंत महत्वाचे 6 चेंडू. 6 चेंडू 24 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये निश्चितच इथे बदल केला जातोय. ओहो, आबू, अनिकेत खडताळीचं स्वागत दर्शन गायकवाडकरनं षटकार मारून केलं गेलं. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर एक बिग हिट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, व्ही क्षेत्रामध्ये लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू सरळ हवाई मार्गाने जातोय आणि अनिकेतच्या गोलंदाजीवर इथे आक्रमण करत असताना एक मजबूत प्रहार, चेंडू सीमारेषी पार, षटकार. वाह,
ओ हो, व्हाट अ बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, कमबॅक करताय अनिकेत खडताळे, लोकल बॉय. व्हाट अ बॉलिंग. 6 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र आता सामना पोहोचतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर मात्र डॉट बॉल येतोय, दुसरा चेंडू निर्धाव येतोय. आता समीकरण बनतंय 4 चेंडू 18 धावा. काय लढत मैदानावर खेळली जाते. व्हाट अ बॉलिंग अनिकेत खडताळे, व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ बॉलिंग. राउंड द विकेट. ओ बॅक टू बॅक, व्हाट अ बॉल. जबरदस्त गोलंदाजी. आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. इथे प्राइज येते संदीप वैरागर यांच्याकडनं सलग 3 विकेट साठी या पुढच्या 3 चेंडूवर. अच्छा मॅच जर जिंकून दिली अनिकेत खडताळे यांनी तर संदीपजी वैरागर यांच्या वतीनं 501 रुपयांचं पारितोषिक असेल. 3 चेंडू 18 धावा, 3 चेंडू 18 धावा. वाह, काय जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी. व्हाट अ बॉलिंग. हर मुश्किलों का हल होगा, आज नहीं तो कल होगा. इथे मात्र वाह, काय सामना होता आणि कुठे येऊन पोहोचलाय. पहिल्या चेंडूवर स्वागत षटकार मारून केलं गेलं, त्यानंतर मात्र कमबॅक करताय. सलग 2 चेंडू निर्धाव. समीकरण 3 चेंडू 18 धावा. सलग 3 चेंडूवर 3 षटकारांची आवश्यकता. ओहो हो, लाजवाब गेंदबाजी. माय गडनेस, व्हाट अ बॉलिंग. या चेंडूवर सिंगल घेतली जाते. जबरदस्त. व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ बॉलिंग. 2 चेंडू आणि 17 धावा. सामन्याचं चित्र बऱ्यापैकी भरपूर प्रमाणात स्पष्ट होतंय. अनिकेत खडताळे, काल परवाच्या खेळामध्ये अनिकेत अभंगनी इम्प्रेस केलं, लोकल बॉय युवा गोलंदाज. आज मात्र अनिकेत खडताळे इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय. व्हाट अ बॉलिंग. जबरदस्त. 2 चेंडू 17 धावा. ओहो, या दरम्यान ओपीच डिलिव्हरी, बॅटवर चेंडू पिक केलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. पिक्चर बाकी है अभी मेरे दोस्त. शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या, अंतिम चेंडू. तब्बल 1,51,000 रुपये रकमेचा हा चेंडू असेल. 21,000 रुपये तर तुमचे निश्चित झाले. मात्र फायनल जर तुम्ही मारली तर निश्चितच हा चेंडू 1,51,000 रुपयांचा ठरू शकतो. अनिकेत खडताळे, तुम्हाला रतनजी खडताळेंचं नाव रोशन करायचंय. ओव्हर द विकेट. व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ बॉलिंग. माय गडनेस. आणि या पद्धतीनं